मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये विकास गायब झालेले आहेत। झोपडपट्टी वासियांना आधी त्यांचं झोपड्या तोडून बाहेर काढलं, आता भाडं बंद केलेलं आहे। 5-5, 10-10 वर्ष झाली अध्यक्ष महोदय भाडं हे दिलं जात नाहीये। सरकारने कुठेतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजना मंजूर करते तेव्हा ॲनेक्सर 3 हे ऑन ओथ बिल्डर कडून घेतलं जातं की माझ्याकडे पैसे आहेत, मी हे बांधीन, आणि त्यामुळे त्या ॲनेक्सर 3चा जर का ते भंग करत असतील तर पहिली गोष्ट या विकासकांवर फौजदारी कारवाई व्हावी। अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा, हजारो कुटुंब आज बेघर झालेली आहेत। हजारो कुटुंब फार महत्त्वाचा मुद्दा आहे। आपला हात बेलकडे जातोय मला दिसतंय, परंतु हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की हजारो कुटुंबांना आज बेघर व्हायला लागलेलं आहे। या ज्या मंडळींना विकासकांनी त्यांची घरं तोडून बाहेर काढलेलं आहे आणि आता विकासक गायब झालेले आहेत, सरकार जर का हतबल असेल विकासकांच्या पुढे तर कमीत कमी या झोपडपट्टीवासियांना पुन्हा एकदा त्यांच्या प्लॉटवर जाऊन आपापलं घर बांधायची तरी मुभा ही देण्यात यावी। एवढं तरी आपण करू शकतो का? हा सुद्धा मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे।